नमस्कार, मी सुवर्णा. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी आपण बघणार आहोत. आरोग्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी 60 वर्षावरील दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांना कालपासून बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे. राज्यात पहिल्या दिवशी 47,868 नागरिकांनी बूस्टर डोस घेतले. राज्यभरात सुमारे 29,09,600 ज्येष्ठ नागरिक या मात्रेसाठी पात्र आहेत. लसीकरणाकरता स्वतंत्र नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आधीच्या मोबाईल क्रमांकावर लस घेता येणार आहे. मुंबईत कोरोना संकटामुळे उद्यानं, थीम पार्क्स आणि पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जुहू बीच बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले. बीचवर जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आलाय. चौपाटीबाहेर नागरिक गर्दी करू लागलेले आहेत. जुहू चौपाटीवर लाईफगार्ड देखील तैनात करण्यात आलेले असून समुद्रात कुणालाही सोडू नये असे आदेश आहेत. पनवेलमध्ये बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिक यांना बूस्टर डोस देण्यात येतोय. पनवेलमध्ये बूस्टर डोस देण्याकरता 6 सेंटर्सची उभारणी करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यातही मागील 10 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. सध्या 272 रुग्णांवर कोरोनाचा उपचार सुरू आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावलेले आहेत. मात्र त्याकडे नागरिकांचं दुर्लक्ष असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. आरोग्य विभाग पूर्णतः सज्ज झालाय. बंद करण्यात आलेली कोरोना रुग्णालये आता पुन्हा पूर्ववत सुरू केली जात आहेत. मालेगाव पॅटर्ननं आरोग्य विभागालाही भुरळ घातली असून आता नाशिक आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मालेगावात दाखल झालंय. कोरोना काळात इथल्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कशामुळे वाढली याचा अभ्यास हे पथक करणार आहे. याकरता राज्य शासनानं देखील परवानगी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागानं बंदीचे आदेश जारी केलेत. किल्ले रायगडावरील रोपवे पर्यटकांना बंद ठेवण्यात आलेला आहे. कोरोनाच्या या वाढत्या काळात शिवभक्त, व्यावसायिक आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. अकोल्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, परंतु अजूनही नागरिकांना याचं गांभीर्य दिसत नाही. बाजारपेठेत रस्त्यांवर विनामास्क नागरिक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगत रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करून त्यांना मास्क वितरित केले. शिर्डीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून व्यावसायिकांची कोरोना टेस्ट सुरू असून आतापर्यंत 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे शिर्डीतील अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या आकड्यानं नागरिकांची चिंता वाढवली आहे. बीडमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. औषध, ऑक्सिजन यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होतीये. दुसरीकडे कोरोना नियम पायदळीत उडवले जात आहेत. शेगावमध्ये बाजार भरला, त्यामध्ये नागरिकांची गर्दी झाली. कोरोना काळात कोरोना नियमांचीच पायमल्ली होताना दिसते. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे ही अशी गर्दी एक प्रकारे कोरोनाला निमंत्रणच ठरतीये. सातारा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रुग्णसंख्या 53हून सुमारे 378 पर्यंत वाढली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1,536 इतकी झालेली आहे. तर जिल्ह्यात 4,597 इतके बेड्स उपलब्ध आहेत. आयसीयूचे बेड्स 438, 277 व्हेंटिलेटर बेड्स तर 3,203 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला लढा देण्याकरता सज्ज आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढत चाललाय. जिल्ह्यात एकाच दिवसात बाधित रुग्णांची संख्या 100 पार गेली. जिल्ह्यात एकाच दिवसात 104 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णवाढीचं प्रमाण 4 पट वाढलंय. सध्या 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या 5 पैकी 3 राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करते. मणिपूरमध्ये आम्ही एकूण 5 ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत असंही ते म्हणाले.
विधानसभेतील 12 आमदार निलंबन प्रकरणी आमदारांच्या वतीनं करण्यात येणारा युक्तिवाद संपला। राज्य सरकारची ही युक्तिवाद करण्याची वेळ संपली, त्यामुळे आता पुढच्या मंगळवारी सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यान पुन्हा एकदा राज्य सरकार आपला युक्तिवाद करणार आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी गुरुवारी 13 जानेवारीला होणार आहे। दुपारी 2 वाजता ही सुनावणी होईल। आज देशमुखांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। गुरुवारी सरकारी पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी महाधिवक्ता अनिल सिंग येणार आहेत। अनिल देशमुख यांच्या जामिनाला सरकारी पक्षाने विरोध केला असून याबाबत युक्तिवाद गुरुवारी केला जाणार आहे। गोवा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची महत्त्वाची बैठक काल पार पडली। या बैठकीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते। रात्री उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी मुंबई परिवहन आयुक्तांचं पथक दाखल झाले। एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील करकी सीमा तपासणी नाक्यावर बोगस पावत्यांबाबत मुंबई परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती। या तक्रारीबाबत परिवहन आयुक्तांचं पथक जळगावात खडसे यांच्या निवासस्थानी दाखल झालं आणि महत्त्वपूर्ण पुरावे त्यांनी ताब्यात घेतले। बीड शहरामध्ये आमदार विनायक मेटे हे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चक्क रस्त्यावर उतरले। एक कार्यक्रम आटोपून ते कार्यालयाकडे जात असताना शहरातील माळीवेस चौकामध्ये वाहतूक कोंडीत मेटे अडकले होते। यावेळी त्यांनी स्वतः गाडीतून उतरून स्वतःच्या वाहनाला वाट मोकळी करून दिलीच, मात्र इतर वाहतूक देखील त्यांनी सुरळीत करून दिली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होता। धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बैठकीला काढण्यात आलेला तोडगा मान्य नाही। जिल्ह्यातील सगळ्याच आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। धुळे बस आगारातील सगळे एसटी कर्मचारी गेल्या 74 दिवसापासून दुखवटा आंदोलन करतायत। हा लढा केवळ कर्मचाऱ्यांचा असून परिवहन मंत्र्यांनी संघटनेच्या लोकांशी न बोलता थेट आमच्याशी बोलावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे। देहू नगर पंचायत निवडणुकीमध्ये 18 उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यातील 6 जणांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 4 जागांकरता 12 उमेदवार रिंगणात आहेत। इथं भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मात्र अपक्ष आणि शिवसेनेने आपले उमेदवार या देहू नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरवल्यानं मोठी चुरस बघायला मिळते। पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा अंग असलेल्या पीएमपी खासगी बस ठेकेदारांना लॉकडाऊन काळातली नुकसान भरपाई देणार आहेत। पीएमपीच्या खासगी बस ठेकेदारांना 99 कोटी रुपये पीएमपी प्रशासन देणार आहे। लॉकडाऊन काळात ठेकेदारांच्या बसेस जागेवरच राहिल्यानं नुकसान भरपाई म्हणून 99 कोटी देण्याचा निर्णय पीएमपी संचालक मंडळानं घेतला आहे। टीईटी परीक्षा घोटाळ्यातील मोठा खुलासा समोर आला। या परीक्षेत मार्क्स बदलण्यासाठी पैसे दिल्याचं समोर आले। परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क्स बदलण्याकरता अभिषेक सावरीकर याने 5 कोटी रुपये दिल्याचा जीएस सॉफ्टवेअरच्या अश्विनी कुमारनं खुलासा केला। याची माहिती त्यांनी पोलीस तपासात दिली। सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात याची माहिती दिली। पुणे शहरामध्ये राहणाऱ्या नीता कुलकर्णी यांची 12 वर्षाची मुलगी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। या संदर्भात त्यांनी पुण्याच्या विमाननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। ही तक्रार दाखल झाल्यानंतर 8 दिवसांनंतरही त्यांच्या मुलीचा पत्ता लागलेला नाही। नीता कुलकर्णी आणि त्यांचे पती दृष्टिबाधित आहेत। मुलीचा शोध न लागल्यामुळे हे दाम्पत्य हवालदिल झालंय। लवकरात लवकर आपल्या मुलीचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी हे दोघं करत आहेत। कॅन्टोन्मेंट बोर्डात केंद्र सरकारने टोल वसुली बंद केली असताना अहमदनगरमधील टोल वसुली सुरू आहे। अहमदनगरमध्ये वाहन प्रवेश शुल्क आणि वाहन प्रवेश कर यामध्ये फरक असल्याचं सांगत टोल घेतला जात असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मावळ तालुका कार्यकारिणी अध्यक्ष रुपेश म्हासळकर यासह बरखास्त करण्यात आली। तालुक्याला नवीन नेतृत्व देण्याकरता आज मावळात मनसे जिल्हाध्यक्ष रवींद्र गारुडकर यांनी मनसैनिकांची मीटिंग आयोजित केली। त्यात मनसे मावळ तालुका अध्यक्ष यांच्या कामाचा पाढा वाचून दाखवण्यात आला। त्यामुळे मनसे पक्ष तालुक्यामध्ये शिल्लक राहिला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव उद्या मोजक्या 50 जणांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे। सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर हा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। दरवर्षी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असतात। यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या 50 लोकांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे।
वस्तू किंवा मालाचा पुरवठा न करता 385 कोटींहून अधिक बोगस पावत्या तयार करून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई CGSTच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलेला आहे। या रॅकेटमध्ये 14 पेक्षा अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश आहे। या रॅकेटचं जाळं मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमध्ये पसरलेलं आढळून आलं। तपासात ही गोष्ट समोर आलेली आहे। या कारवाईत CGSTच्या अधिकाऱ्यांनी 2 व्यावसायिकांना अटक केलेली आहे। विरारमध्ये सोनसाखळी आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली। या चोराकडून तब्बल 8,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सकाळी वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चेन लंपास करून दुचाकीवरून हा चोर पसार व्हायचा। आता या चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी 58 उंटांची तस्करी होत असल्याचा आरोप केला होता। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर या पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले 58 उंट तक्रारीवरून ताब्यात घेतले आहेत। या उंटांना तळेगाव इथून अमरावती इथल्या दस्तूर नगरच्या गोरक्षणात पायदळी जात असून गोरक्षणात ठेवण्यात आलं। तिथे जाईपर्यंतचा जो कालावधी होता तो 50 किलोमीटरचा होता। तो असा चालतच पार करावा लागला। न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 58 उंटांची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवरच असणार आहे। ताडीचं सेवन केल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडलेली आहे। कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या तरुणांचा यात मृत्यू झालाय। विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। ताडी विक्रेत्याचा शोध सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्यामध्ये एका 4चाकी वाहन उलटून एक महिला ठार झाली तर 11 जण गंभीर जखमी झाले। जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। हे नागरिक ओडिशा राज्यातून करीमनगर इथं जात होते। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटली। जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं या मार्गावर अपघात वाढलेले आहेत। पश्चिम विदर्भामध्ये पुढचे काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। या वातावरणाचा फटका शेतात उभ्या असलेल्या पिकांना बसू शकतो। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला शेतमाल सुद्धा खराब होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्यांना आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकाची लेबर क्लीनर शिफारसीनुसार काळजी घ्यावी लागू शकते। ठेवलेला शेतमाल तरच ओला होणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्ला बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान तज्ज्ञ यांनी दिला आहे। वर्ध्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे। ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे तर पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। त्या दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या स्वच्छतेच्या कामाची आणि तयारीची पाहणी केली। संसदेत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू असून साथीच्या काळात खासदार आणि कर्मचारी सुरक्षित राहतील असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला। उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा दणका बसलाय। स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देऊन मौर्य समाजवादी पक्षात गेलेत। मौर्य यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पाठवून दिला। दलित, शेतकरी, बेरोजगार आणि छोटे व्यापारी यांची उत्तर प्रदेश सरकारकडून उपेक्षा केली जात असल्याचा आरोप करत मौर्य यांनी राजीनामा दिला। तर मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मौर्य यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला। सामाजिक न्याय आणि समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेता स्वामी प्रसाद मौर्य यांचं स्वागत असं ट्विट त्यांनी केलंय। मागील काही महिन्यांपासून मौर्य हे अखिलेश यांच्या संपर्कात होते। ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। त्या 89 वर्षांच्या होत्या। मुंबईतील माहीम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली। लता दीदींना मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये खबरदारी म्हणून दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती ठीक आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत। बॉलिवूड स्टार ऋतिक रोशनची पहिली पत्नी सुझैन खानला कोरोनाची लागण झाली आहे। सुझैन सोशल मीडियावरून याची माहिती दिली तसंच तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे।
या वेगवान घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतो आहोत। कोरोनाचे तिन्ही नियम पाळायला विसरू नका। कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हात सॅनिटाईज करत राहणं या 3 गोष्टी कुठल्याही परिस्थितीत लक्षात ठेवा। news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। पाहत रहा news18 लोकमत।